माझ्यासोबत कोण आहे? आता आम्ही चिंचवडला. मी आता दवाखान्यात जाऊन आले. मला मुंबईला घेऊन जायची ती नेहमीप्रमाणे इमोशनल. चला बाय. की 2 आठवडे राहिले मी आणि आता सोडून जायचं परत मम्मी पप्पांना. ओके, आज आहे संडे. तर आता आम्ही चाललोय आज. मला खूप असं हे वाटते की 2 आठवडे राहिले मी आणि आता सोडून जायचं परत मम्मी पप्पांना. एवढं हे वाटतं ना. आणि जाऊन दे, ते येणार आहेत पण. आणि मी आले वर, कपडे धुतले. आता आवरावरे चालू झाले. आम्ही जरा लेट निघणार आहे कारण की ऊन एवढं डेंजर आहे ना. मला परत त्रास होईल उन्हात आणि पूर्ण हालतच बेकार होती उन्हात. त्यामुळे मग जरा उशिरा निघणार आहे. तर आहे अजून 4-5 तास आहे. आता वाजले 11 आणि सगळा पसारा वर आहे. हे सगळं त्या दिवशी कस्टमर आले होते त्यामुळे जरा हे झालं. आणि आता सगळं आवरते मी. मला काय काय वस्तू न्यायच्यात. आमची सँडविच मशीन आहे तर ती मला काढायची आहे. तर इथं पडूनच आहे आमची. तर तिकडं नेते मी कारण की असं काहीतरी रेसिपी पण शूट नाही केली खूप दिवस झालं. तर मग काहीतरी करू आपण. आणि माझं त्या मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझं काय म्हणतात त्याला, मेकअपचं सामान इथंच राहिलं आहे काय काय. तर ते पण घेऊन जाते मी. आणि तुम्हाला माझा कवर दाखवते. एवढं सुंदर वाटते ना. आता मोबाईल कलर कळतच नव्हता कोणता आहे. माझा असा थोडासा ब्ल्यूइश ब्लॅक आहे. तर तो आत्ता पण एवढा कळत नाही पण ठीक आहे, छान वाटतं ट्रान्सपरंट कवर. आणि मला कवर घ्यायचं आवड आहे. आता माझे 3 कवर झाले, अजून घेईल मी. आणि चलो तुम्हाला मी कवर पण दाखवते. आणि हे माझं कवर आहे असं वाला नवीन. आणि ते आता हात लागतात. आणि मी जेजुरीत नाही आहे आता त्यामुळे मी व्हाईट कवर घेतले. नाही तर जेजुरीवाल्यांना माहितीच आहे व्हाईट कवरची हालत काय होती. पूर्ण भंडारा वगैरे लागतो, येल्लो येल्लो होऊन जातं व्हाईटचं. तर मी नाही तिकडं जाणार आहे तर मग घेतलं व्हाईट. आणि कधीतरी छान वाटतं असं व्हाईट कलर. आणि चलो आता मी ना पहिले सगळं आवरते. सगळं हे पसारा सगळं आवरते आणि मग मी तुम्हाला भेटते. आम्ही चाललेलो आहे फायनली. आणि मम्मी आमची इमोशनल होती. आम्ही पण होतो पण आम्ही दाखवत नाही. आणि आता आमचा पूर्ण पसारा बघा. 4 बॅग आहेत आमच्याकडं. दीदीचं ब्लँकेट आणलं होतं धुवायला आम्ही. काय सगळं रिकामं व्हायला तिकडे चाललंय निम्मत आमचं. आता बिटवारा झालाय म्हणल्यावर. बिटवारा नाही बटवारा. आणि मी पॅक झालेले. नंतर लॉकचं लक्षात आलं. आणि हँडग्लोव्ह अजून ऊन आहे त्यामुळे मी हँडग्लोव्ह घातले. आता 5 वाजलेत. तुला काय म्हणायचं? काय नाही, चालल्या पोरी आता 15 दिवसांनीच येतील. एवढं काय नाही म्हणजे काय नाही, आम्ही जाणार आहे की रविवारी आता. 15 आता जातील त्यामुळे काय. मी आहे की 7 दिवसात मम्मी पप्पा येणार आहे. 7 आता ह्या संडेला मम्मी पप्पा येतील त्याच्यामुळे एवढं काही नाही. पटपट पटपट दिवस जातील. तुमचं काय म्हणणे? आता मुली चाललेल्या आहेत आणि सगळं घर आणि आकाश 15 दिवस होती ना जवळजवळ. त्यामुळं त्याचं काय सवय लागली होती. आणि मानसी पण तिथं चांगली राहिली 15 दिवस. एकटी राहिली. सोपं नाही. आणि आता आम्ही दिठाने दोघं आम्हाला राहायला लागलो. बाई मी राहिले डेंजर. हा खरं आता मॅडम पण म्हणल्या खरंच मानसी एकटी राहिली सोपं नाही. मला माझ्यावरच जसं प्राऊड फील होतं. सवय लागायला म्हणून आम्ही ठेवलं होतं. हो का? स्वयंपाक वगैरे करायचे मी. आता सगळं सामान. आणि आता आम्हाला खूप लेट झालेलं आहे. आता बघ किती वाजले, 5 वाजले. चला आता 8 वाजता परत रात्र होईल. एक तर माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम झाला. मी आता दवाखान्यात जाऊन आले. मला मुंबईला घेऊन जायची ती. आणि मुंबई हा खरंच अगं खरं इतके डोळे मुंबईला जायचे पुण्यामधून. डोळे दुखतात पण तरी पण आता काय गॉगल वगैरे तयार आहे. चला आता निघू. आता आपण बोलण्यात खूप वेळ जाईल. चला आता आम्ही भेटतो. मम्मी परत नेहमीप्रमाणे इमोशनल आम्ही येतो नाही. आता येतील त्याच्यामुळे काय नाही एवढं. कशी माझी सारखी भांडणार. मी माहेरी आल्याचं मला फिलिंग होतं.
आणि आता सासरी चालले. आता आहे हिला काम. चला मम्मी बाय बाय. चल. आणि मानसी तिला असं सारखं काम नको नाही बहिणी मी काम तर करून जायचे मी. रडू नको. आता ये तू स्वयंपाक करून जायचं. सकाळचं का ते संध्याकाळी. अगं ती मला नाही सांगत. दोन्ही टायमाचं करून जाते, तिला नाही त्रास. आणि तू रडू नको बाई आम्हाला. मग मला दीदीला राहायला लागेल तिचा जॉब सोडून. रिझाईन घ्यायला लागेल मला. हा ना. बाय बाय. चला मम्मी बाय. रडू नको. चल तिला गाडी चालवायची. येशील येते तू. आता एकटी यायचं जायचं सांगितलंय तिला मी. हा जोगटाच जा. ही म्हणते आम्हाला जाऊ नका. कशी बसली बघा आडवी. त्यांना दाखव. मम्मी माग सरक. चला बाय बाबा. बाय हा सांगते ना. माझ्यासोबत कोण आहे? आता आम्ही चिंचवडला आलोय. फायनली ही आली आणि मी एकटी होते खूप आठवडाभर. तर आता ही आली आहे. माझी सासूबाई आली. सासरे आले उलट मी. आणि हिला वाटतंय मी सासरी आले आणि मला वाटतंय माझी सासूबाई आली. काय नाही. आता आम्ही किती वाजता पोहोचलो ग? 7-7:30ला पोहोचलो. आता वाजले 8:30. मस्तपैकी चहा पिला, बिस्किट खाल्लं. आता आम्ही हंतरून वगैरे टाकून आणि पसारा आमचा असाच ठेवलाय आम्ही. तिकडं पण आहे आणि किचन मध्ये पण ठेवलाय. आणि गाडी चालून हालत बेकार झाली. तुम्हाला दिसत असेल माझ्या इथं फोड आलेला वर. रांजणवाडी आलेली अपडेट. हा रांजणवाडी आली. मागच्या लॉग मध्ये नाही, ह्याच लॉग मध्ये बोललेले मी. तर आता काय गोळ्या घेऊन झोपणार आहे मी. आता किती वाजले? 8:30 वाजले. आता 9-9:30ला जेवण करू आपण. तोपर्यंत आम्ही हंतरून वगैरे टाकून नुसतं पडणार आहे. कारण की गाडी चालवून हालत बेकार होते. ह्याची मागं बसून हालत बेकार. आणि आम्ही जे आणलंय सामान ते आम्ही आज काहीच करणार नाहीये. उद्या दुपारनंतर व्यवस्थित करेल हे सगळं. आणि उद्या पण आम्ही जरा आता 7 दिवस आम्ही मस्तपैकी काय ना काहीतरी करणार आहे. संध्याकाळी आल्यावर फिरणार आहे आणि ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि हिचे डेली ब्लॉग तर येणारच आहेत. आणि युट्यूबचे शॉर्ट व्हिडिओ पण डेली ब्लॉगचे येतीलच काही ना काहीतरी. आणि तुम्हाला ते आवडतात. थँक्यू सो मच. तुम्ही एवढं मला प्रेम देताय. थँक्यू. आता ही एकटी असणार आहे घरात. मला पण लेट होणार यायला. पण जेवढा आम्ही एकत्र असू तेवढा आम्ही इथं कसं 11 वाजेपर्यंत सगळं चालू असतं. 11-10 वाजेपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. आणि मी जरी आता 8-7:30ला आले तरी तिथून पुढं सगळं आवरून पटकन आम्ही जाऊ शकतो. तर आमचं चाललंय आता 2-3 आमचे प्लॅन झालेले. तुम्हाला अपकमिंग लॉग मध्ये दिसेल की आम्ही कुठे कुठे जातो. नवीन एक्सप्लोअर काहीतरी करू आपण. आम्हाला शॉपिंगला पण जायचं, ते पण तुम्हाला दाखवू आम्ही. आणि मम्मी पप्पा पण बहुतेक पुढच्या डेट नको सांगू पण येणार आहेत. तुम्हाला ते लॉग मध्ये येतील. लॉग मध्येच महिन्यात येतील. हा पुढच्या महिन्यात येतील. लॉग मध्येच कळेल तुम्हाला लवकरच येणार आहेत. मग तेव्हा पण आम्ही 2-3 असे प्लेस ठरवलेत की कुठं जायचं काय. ते पण बघू आता कसं पॉसिबल होतंय. आताच नाही काय बोलत आम्ही. ते तुम्हाला सगळं आम्ही वाटणार नाही काय. पण नंतर भरपूर अजून फिरवायचंय. फिक्स नाही अजून पण चाललंय असं. प्लेस काय काय फिक्स झाल्यात पण ते पण नाही सांगणार. तुम्ही डायरेक्ट व्लॉग मध्येच बघा. आणि तरी आमचं अजून प्लॅनिंग चालू आहे. बघू. हो. आणि आता आम्ही फर्स्ट टाइम रात्रीच आलोय. म्हणजे लेट निघलोय. रात्र झालेली आम्हाला यायला पण लेट 5 वाजता निघलो आम्ही. 7 वाजता पोहोचलो. नंतर आम्ही निघलो ना. 2 तास पोहोचलो. 7 ते 5 उन्हात नव्हतं यायचं. उन्हात झालो असतो अजून. आणि आम्ही लवकर निघणार होतो पण मी डॉक्टरकडे गेलते त्यामुळे लेट झाला आम्हाला यायला. त्यामुळे आणि आता आमचे भरपूर काय 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 कामं पण आहेत खूप इथं. ती पण आता आम्हाला करायची आहेत. आणि आता माझं उद्यापासून रुटीन चालू होईल शनिवारपर्यंत. काय लाल झालेला हात. हा ना बिचारीचा गाडी चालून आता काय नाही आराम, फुल आराम. सकाळी स्वयंपाक पण वगैरे मी करून जाईल. हा ना पाय एवढे डेंजर दुखतात ना आता आमचे दोघींचे पण. आता मी जरा मूळची क्रीम वगैरे लाव.
बरं वाटेल. आणि आता आम्ही इथंच आता आणि पप्पा मम्मीसाठी आणलेलं खाऊ सगळं तिकडेच आहे. हा आता आम्ही इकडे परत आणणार आहे. बघू इथंच आहे जवळ. आणि ते शॉपिंग पण तुम्हाला दाखवते, दुकान पण दाखवतो आम्ही. फ्रेश मिळत आहे ना गं, एकदम असं वास नाही काय नाही. तर आम्ही त्यातलं 2-3 आयटम घेऊन येऊ आपलं चुनू मुनू घरात खायला. हिला पण होईल ते आणि उपासाला पण होईल हिला, त्याच्यामुळं. आणि चलो आता जास्त नाही बोलत, नंतर भेटूया, कंटिन्यू करू जसं काय होईल तसं. जेवताना दाखवू. बाय बाय बाय. असंच प्रेम राहू द्या. हॅलो, आता वाजलेत 9 आणि माझं सगळं आवरलंय. स्वयंपाक पण झालेला आहे दुपारपर्यंत. आता आकांक्षाला बघू, जर तिला भाजी राहिली तर तिला सांगितलंय करायला मी, नाहीतर मग होतं ॲडजस्ट. मला सगळं झाले, भांडी वगैरे घासली. आता फक्त जी बाकीची वरवरची कामं आहेत ना, ते कालचं सगळं सामान नीट लावायचं आणि कपडे ते फक्त आकांक्षाला ठेवले आता. आणि तिची आंघोळ वगैरे ती अजून झोपेतच आहे. इकडे झोपली आहे ती. आणि तिला 2-3 दिवस वाटतं झोप नव्हती, त्याच्यामुळे तिला म्हटलं उठू नको, आपली तू निवांत झोप. माझं सगळं आवरलं. बरोबर 9 वाजता माझं आवरतं रोज. बरोबर 9 वाजले. इथंच ठेवते मी असं वॉच आणि पटपट पटपट आवरते. सगळं झालं. पोळ्या, भेंडीची भाजी पण केली आहे. आणि हे काल पिशवीत आणलं होतं ना, तर असं ओपन करून ठेवलं आहे मी. टोमॅटो, त्याच्यानंतर असं वाटाणा वगैरे. त्यानंतर आकांक्षा थोड्या वेळाने ते असं हवा देऊन जरा नीट ठेवून देईल मग, आणि ते तुम्हाला दाखवलं ती. आणि मला तर मनच नाही आहे जायचं तिला सोडून, कारण थोडे आजारी पण आहे ती. आजारी म्हणजे तिला रांजणवाडी आली डोळ्याला बरोबर. तर माझं मन पण नाही आहे जायचं, पण काय करणार, नो ऑप्शन. जावं लागते. पैसा पैसा ही पैसा होगा. ते महत्वाचं आहे म्हणून जावं लागते. तिला मी मध्ये मध्ये फोन करत राहणार आहे किंवा मेसेज करत राहणार आहे. तिचा मला असं वाटतं बहुतेक सगळा दिवस कामातच जाणार आहे. तिला अजिबात असं आवडत नाही पसारा वगैरे. इकडं आहे ते अजून मी तर काय आवरणार नाही आहे, कारण आवरलं असतं तर मग तिला काय नाही राहणार, मग ती बोर होईल. मग ती आता निवांत सगळं करेल. तर ती आज ब्लॉग घेईल. आता मी नाश्ता करते पहिला आणि 9:15 मला निघावं लागेल. आणि मला पास काढायचा होता, पण आधार कार्डची झेरॉक्स नाही आहे, तर मी ती आता येता घेऊन येते आणि उद्या पास काढते. ठीक आहे, चला भेटू परत. तोपर्यंत आकांक्षा दाखवेल आज दिवसभरात काय काय करते ती संध्याकाळी. चलो बाय. परत आली आहे मी त्या फ्रेममध्ये, कपड्यांच्या फ्रेममध्ये. आणि मी तुम्हाला घाण दिसत नसेल, कारण की चिपकू मी काल तेल लावलं होतं, कारण की खूपच माझं डोकं पण दुखत होतं आणि रांजणवाडी आली त्यामुळे इथलं पण दुखत होतं, म्हणून तेल लावून टाकलं. आज केस धुईल मी. आणि तुम्हाला कसं वाटलं लॉग इथपर्यंतचा तर नक्की सांगा. छोटंसं झालं पण इट्स ओके. आता नवीन मी चालू करते. पसारा सगळा तसाच आहे, फक्त मी हॉल थोडासा क्लीन केलं आहे, जस्ट नॉर्मल. इथे तुम्ही बघू शकता झाडून वगैरे काढले फक्त इकडं. तर हे सगळं ठेवायचं आहे मला, ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आवाज येतो का नाही काय माहिती. आणि माझा चहा झाला आहे, चहापोळी खाल्ली मी. आता मी आंघोळीला जाते, सगळं आवरते. मग तुम्ही ते दुसऱ्या व्लॉगमध्ये बघा आता. आणि कसं वाटलं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.